पातळी 43 फुटावर, तर वारणा कुर्णेमळी मार्गावर पाणी आल्याने शेतकऱ्यांचे स्थलांतर सुरू। आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी, जनावरे स्थलांतर सुरू करण्याचे आदेश। सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीत वाढ सुरूच आहे। वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू असून 43 फुटावर पाणी पातळी पोहोचली आहे। त्यामुळे शहरातील पूरपट्ट्यातील नागरिकांचे तसेच जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे। मिरजेतील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून कुर्णेमळी रस्त्यावर पाणी आल्याने शेतकऱ्यांनी जनावरांचा स्थलांतर करण्याचे सुरू केले आहे। कृष्णा काठावरील परिसरातील दुभती जनावरे स्थलांतर केल्यानंतर त्यांची ठेवण्याची सोय आणि चाऱ्याची सोय महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती चांगवल न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक यांच्याशी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे।